नमस्कार मित्रांनो. साईबाबांनी अशा एक व्यक्तीला चमत्कार दाखवला जो साईबाबाला मानतच नव्हता आणि साईबाबाच्या मंदिरातही जात नव्हता. मात्र तो इतर हिंदू देवी देवतांची पूजा करायचा, सर्व देवांना मानायचा, फक्त तो साईबाबालाच मानत नव्हता. मग साईबाबांनी अशा व्यक्तीलाच का चमत्कार दाखवला आणि त्या व्यक्तीला त्यानं काय चमत्कार दाखवला साईबाबाने, आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. कारण हा जो मनुष्य आहे, हा जो व्यक्ती आहे, त्याने साईबाबाला पहिले मानायचा, मात्र नंतर त्यानं मानणं बंद केलं होतं. पण मात्र मग त्यानं साईबाबाला मानणं बंद केलेलं असतानासुद्धा साईबाबांनी त्याला काय चमत्कार दाखवला आणि कधी दाखवला, आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण हे जाणून घेऊया की साईबाबाला मानणं त्यानं का बंद केलं होतं. हा एक जो मुलगा आहे, हा जो तरुण आहे, हा मुलगा साईबाबाला अगोदर मानायचा. म्हणजे तो जेव्हा लहान होता, म्हणजे त्याची वय वर्ष 10 ते 12 होतं, तेव्हा तो साईबाबाला मानायचा. मात्र जसं जसं देववय वाढत गेलं तसं त्याला काही वस्तू माहिती पडल्या, की काही माहिती पडली की साईबाबाबद्दल चुकीची माहिती पडली. त्यामुळे त्याने साईबाबाला मानणं बंद केलं. हा जो व्यक्ती होता, हा एक बेरोजगार होता. हा एक तो शिक्षण अधुरं झालेलं होतं, शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं, तरीसुद्धा तो जीवन जगण्याची धडपड करत होता. पण मात्र मग तो साईबाबाला त्यानं मानणं का बंद केलं, जेव्हा आत्ताच मागे 10 ते 7-8 वर्ष पहिले एक अफवा उठली होती की साईबाबा हे मुस्लिम धर्माचे होते, ते काही हिंदू धर्माचे नव्हते, ते फक्त मुस्लिम धर्मालाच मानायचे किंवा त्यांचं नाव चांद मियाँ असं वगैरे होतं. तेव्हा त्याने सोशल मीडियाच्या प्रभावामध्ये येऊन त्यानं साईबाबाला मानणं बंद केलं होतं. अशा अफवांमुळे त्यानं साईबाबाला मानणं बंद केलं होतं. नंतर त्यामुळे तो साईबाबाला मानणं बंद केलं. तो साईबाबाच्या मंदिरातसुद्धा जात नव्हता. नाहीतर तो कोणी जर साईबाबाला मानत असेल तर त्यांना तो म्हणायचा, अरे मानू नका, तो साईबाबा मुस्लिम आहे, असं तसं म्हणायचा. मात्र एक दिवस असा आला की साईबाबाच्या मनातच होतं वाटतं त्याला आता आपल्या शिर्डीमध्ये बोलवायचंच. मात्र मग एक दिवशी अशीच फॅमिली ट्रिप निघते आणि फॅमिली ट्रिप निघण्यानंतर सारे लोक ठरवतात की फॅमिलीवाले ठरवतात की आपल्याला आता फिरायला जायचं आहे, शनी शिंगणापूरला जायचं आहे, शिर्डीला जायचं आहे. मात्र या तरुणाच्या मनात होतं की नाही, आता आपल्याला तर नाही जायचं आहे. पण मात्र तो फॅमिलीतल्या काही त्यांच्या प्रभावामुळे, त्यांच्या जबरदस्तीमुळे, अरे चल सोबत सारे जात आहे, एन्जॉय करू असं वगैरे म्हणून तो चालले गेला. तर त्याच्याही मनात आलं की ठीक आहे, चला एन्जॉय तर होऊन जाईन आपला एक दिवसाचा. त्यामुळे तो फॅमिलीसोबत चालले गेला आणि तो सगळ्यात अगोदर गेले शिर्डीला दर्शन वगैरे घेतले. मात्र तिथं शिर्डीमध्ये मराठी मीडियावाले तर येतच असतात. त्यामुळे त्या दिवशी त्यानं मीडियामध्ये आला. तो साम टी व्हीच्या एका न्यूजमध्ये आला होता तो मुलगा. तेव्हा दिल्लीतला बॉम्बस्फोट झालेला होता, तेव्हा तो त्या याच्यामध्ये आला होता टी व्हीमध्ये. त्या टी व्हीमध्ये आल्यामुळे तो नंतर टी व्हीमध्ये दिसला. नंतर त्याला वाटलं, आणि या तरुणाला यूट्यूब चॅनल उघडायचं ही हौस होती. कारण याच्या अगोदरसुद्धा 1-2 यूट्यूब चॅनल त्यानं चालू केलेले होते. ते यूट्यूब चॅनल चालू केलेले असल्यामुळे त्याला सोशल मीडियावर काम करायला आवडायचं. त्याला असाच एक विचार आला की त्यानं लहानपणी त्या साईबाबाच्या मालिकेमध्ये पाहिलेलं होतं की एक जो दक्षिण भारतातून आलेला एक साईबाबाचा भक्त असतो. साईबाबा त्याला म्हणतात की मी ते काय काम चालू केलंस. तर साईबाबा त्याला म्हणतात की तू या द्वारकामाईच्या बाहेर निघाल्यानंतर सगळ्यात पहिले तुझ्या हातात जे वस्तू पडेल त्याचा व्यवसाय तू चालू कर शिर्डीमध्ये. तर त्या भक्ताच्या हातामध्ये चहाचा कप येतो. तर तो भक्त चहाची टपरी चालू करतो. तसं त्याच्या डोक्यात आलं की अरे, साईबाबाने आपल्याला क्लू तर नाही दिला, तर बाबा तू न्यूज चॅनल चालू कर. मग तो काय करतो, न्यूज चॅनल चालू करतो. मग तो यूट्यूब चॅनल चालू करतो, न्यूज चॅनल, आणि त्याचे 10 ते 15 दिवसात चॅनल मॉनिटाईज होतं. आणि तो बेरोजगार असल्यामुळे त्याचे पैसेसुद्धा चालू होतात यूट्यूबवरती. तेव्हाच त्याला समजते की अरे, हा तर साईबाबाचाच चमत्कार आहे, हा तर आपल्याला साईबाबाने दिलेला आशीर्वाद आहे. तेव्हापासून तो साईबाबालासुद्धा मानायला लागतो आणि साईबाबाची भक्तीसुद्धा करायला लागतो. मित्रांनो, तुम्हाला आज हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.